राम राम मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आत्ता सध्या मी पोहोचलेलो आहे आंधळी धरणाच्या सेंटरवरती, जिथं पाणी साठा केला जातो अशा ठिकाणी मी पोहोचलेलो आहे। ही पाठीमागं तुम्ही बघसाल आंधळी धरणातलं पाणी दिसतंय तुम्हाला, आणि हा जो परिसर आहे सगळा आंधळीचा परिसर आहे। आणि पाठीमागं तुम्ही बघचाल तर बऱ्यापैकी पाणी तुम्हाला दिसतं या। तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणार आहे की आंधळी धरणातनं खाली पाणी नेमकं कुठनं जातं आणि इतर गावांना पाणी पोचणार आहे का, यावरती आता सध्या काय काम चालू आहे ह्या सगळ्यावरचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर चला तुम्हाला दाखवतो की आता सध्या आंधळी धरणात पाणी किती आहे आणि हा पाणी धरण भरल्यानंतर इथून खालच्या भागात कसं जाणार आहे। मित्रांनो, हे जे समोर तुम्हाला एक पांढरी बिल्डिंग दिसते या, आणि तिथं जे काम चाललेलं आहे ते आंधळी धरणाचं शेवटचं टोक आहे, जिथून मित्रांनो पाणी आंधळी धरणातून खाली सोडलं जाणार आहे। इतर जी 32 गावं आहेत किंवा शिंगणापूर साईडची गावं आहेत, मार्डी, मसवड, मुई, वावर, हिरे, ह्या साईडची जी गावं आहे ती, आणि त्यासोबत नंतर इकडच्या मसवड साईडला सुद्धा जे पाणी जाणार आहे ते सगळं पाणी मित्रांनो या ठिकाणाहून जाणार आहे पुढच्या काळामध्ये। आता बऱ्यापैकी गावातनं पाणी भावांनी पोचवलेलं आहे, परंतु 100% जी पाणी पोचवायची प्रोसेस आहे एकदम व्यवस्थित, त्याचं व्यवस्थितपणे अजूनही काम चालूच आहे मित्रांनो। पाणी पोचतंय, परंतु अजूनही चांगल्या प्रकारे उत्तमरित्या पाणी कसं पोचवता येईल मान तालुक्याच्या गावांना, त्यासाठी हे काम चाललेलं आहे भावांचं अतिशय उत्कृष्ट। तुम्ही बघताल हे समोरच्या बाजूला जी बिल्डिंग दिसते या बिल्डिंगमध्ये सगळी ती व्यवस्था केलेली आहे। पाणी कसं उचलायचं आणि पाणी कसं खाली सप्लाय करायचं हे या ठिकाणी काम चाललेलं आहे मित्रांनो। तर तुम्ही या ठिकाणी समोरच्या बाजूला बघू शकता की बऱ्यापैकी लोक इथं काम चालू आहे अजून पण। इथं जिथून पाणी शिफ्टिंग केलं जाणार आहे तिथं सुद्धा मित्रांनो काम चालवलं आहे। आणि आपण आतमध्ये जर आपल्याला जाऊ दिलं तर नक्कीच आपण बघूया आतमध्ये कसं कसं चाललेलं आहे काम, पाणी कसं जाणार आहे आणि शिफ्टिंग कसं केलं जाणार आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया। मित्रांनो, ह्या पायपी बघा किती मोठ्या आहेत, अशाच प्रकारच्या पायपी मित्रांनो इकडून अशा गाडून खाली नेलेल्या आहेत त्या, आणि असंच बघा खाली पाणी गेलेलं आहे बिदाल मार्गे खाली। तर त्याचा नंतर आपण व्हिडिओ बनवूया, पण सध्या तरी आपण जिथं काम चाललेलं आहे तिथं मित्रांनो आलेलो आहे। तर या पायपी बघू शकता तुम्ही, या पायपीतून मित्रांनो पाणी असल्या पायपी गाडलेल्या आहेत, हे असल्याच पायपीतून पाणी खाली सोडलं जात आहे। पाईप बघू शकता तुम्ही, माझ्या कमरे इतकी पाईप मोठे आहे, अशा पायपी या ठिकाणी गाडलेल्या आहेत आणि इथूनच खाली पाणी जाणार आहे। चला आतमध्ये जाऊन आपण आतमध्ये आलेलो आहे। तर तुम्ही इकडच्या बाजूला बघू शकता हा जो कट्टा केलेला आहे आणि हे जे काम चाललेलं आहे इथून पाणी शिफ्ट केलं जाणार आहे आणि खाली मान तालुक्यातल्या इतर भागांना पाणी सोडण्यात येणार आहे। तर तुम्हाला अजूनही दाखवतो पुढच्या बाजूला की धरणातून पाणी कसं जाणार आहे। तर या साईडला तुम्ही बघू शकता तेव्हा मित्रांनो, हे असंच पाणी या साईडने येऊन असंच मित्रांनो या साईडला इथं येऊन हितनं पाणी उचललं जाणार आहे आणि हितनं पाणी खाली मान तालुक्यातील गावागावांना सोडलं जाणार आहे। तर मित्रांनो, इथपर्यंत आपण आलेलो आहे, तुम्ही बऱ्यापैकी व्हिडिओ बघितला असेल। तर हे या ठिकाणी लाईटची सुद्धा सोय केलेली आहे की ते पाणी कसं फेकलं जाणार पलीकडं, त्यासाठी पण सोय चाललेली आहे। आणि हे जे तुम्ही बघताय ती बिल्डिंग, ह्या बिल्डिंगच्या आसपास जे सगळं काम चाललेलं आहे इथून सगळं पाणी मान तालुक्याला पोचावलं जाणार आहे। तर बघा मित्रांनो कसं दिसतंय ते। तर काय लोकांना वाटत होतं की खरंच पाणी खाली येतंय का नाही, काय प्रोसेस चालू आहे, त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो बनवलेला आहे। तर इथं काम चाललेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता सगळं काम व्यवस्थित चालू आहे बऱ्यापैकी मित्रांनो। आपण सगळ्यांनी बघितलं खालच्या भागात पाणी आलेलं आंधळी धरणातून, भाऊंनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे।
पण व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतोय तुम्हाला की भाऊंनी काम कशा पद्धतीनं अजूनही चालू ठेवलेलं आहे. अजून ही जी राहिली सुईलेली गावं आहे ती त्या सर्व गावांना पाणी सोडलं जाणार आहे. पण तत्पूर्वी आंधळी धरणाचं काम जे शिफ्टिंगचं आहे ते होणं गरजेचं आहे. तर ते काम सध्या चालू आहे. तर लवकरच मित्रांनो सगळ्या गावांना पाणी पोचेल. तर काही काळजी करायची गरज नाही. पुढल्या काही दिवसात नक्कीच हे काम पूर्ण होऊन आपल्यापर्यंत पाणी पोचेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.